हॅलो फ्रेंड्स, आज मी आपल्या 1 वर्षाच्या बाळासाठी हेल्दी व्हेजिटेबल खिचडी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मी कांदा, टमॅटो, बटाटा, वाटाणे, टमॅटो असले सगळे व्हेजिटेबल्स घेतले आहेत. त्यांना व्यवस्थित चॉपिंग करून घेतलं आहे. नंतर मी कुकरमध्ये थोडं म्हणून 2 चम्मच साजूक तूप टाकले आहे. तुम्ही बघू शकता. नंतर आपण चॉपिंग केलेले सगळे व्हेजिटेबल्स त्यात टाकायचे आहेत. तुम्ही बघू शकता. नंतर त्यांना व्यवस्थित फ्राय करायचं आहे. नंतर मी थोडी मोहरी ॲड केली आहे. आता ते व्यवस्थित असं रेडिश फ्राय होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. ते आता थोड्या वेळाने ब्राउनिश फ्राय होणार आहे. मी एका वाटीत थोडे तांदूळ आणि त्याच्यात थोडी मूगची डाळ घेतली आहे. तुम्ही बघू शकता ते ब्राउनिश फ्राय होतंय. मी तांदूळ व मूगची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता त्याच्यात मी थोडेसे जिरे ॲड केले आहे. थोडीशी हळदी पावडर ॲड केली आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर मी अर्धा ग्लास पाणी घेतले आहे. ते त्याच्यात टाकायचे आहे. व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. तांदूळ व मूगची डाळ त्याच्यात टाकायची आहे. मी चवीनुसार थोडेसे सॉल्ट घेतले आहे. ते त्याच्यात टाकले. त्याला पण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता मी कुकर बंद केला आहे. त्याच्या 4 ते 5 विसल्स होईपर्यंत शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता ते किती मऊ शिजलं आहे. ते इझिली स्मॅश होतं आहे. त्याचे 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. मग ते इझिली स्मॅश होतं. आपल्या बाळाला चावण्यासाठी त्रास नाही होत. तुम्ही बघू शकता माझं बाळ किती छान खातंय.